नमस्कार मित्रांनो, मी शाह सायबर कॅफेवरून. आजचा आपला हा व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे की तुम्ही तुमचं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमाचा रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा. सर्वात पहिले तुम्हाला तुमचे हे वेबसाईट आपण जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक, त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे जे पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026 असं जरी तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला एक पेज ओपन होईल. त्याच्यावरती सर्वात पहिले जी लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा फॉर्म ओपन होणार आहे. याच्यात तुम्हाला सर्व डेस्कटॉप दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता बघा आज 20 मे पासून तुमचा फॉर्म चालू होऊन गेलेला आहे, फॉर्म रजिस्ट्रेशन. राईट साईडला बघितलं तर तुम्हाला 3-4 कॉलम दिसतील. त्याच्यात तुम्हाला लॉग इन करायचं ऑप्शन दिसतील, न्यू रजिस्ट्रेशन दिसतील, FC सेंटर दिसतील. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला जे रजिस्ट्रेशनच करायचं आहे त्याच्यामुळे आपण फक्त न्यू रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक स्लाईड ओपन होईल, तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना सर्वात पहिले इथे बघा काय म्हटलेलं आहे, सर्वात पहिले तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे. नाव म्हणजे तुमचं जे 10वीच्या मार्कशीटवर तुम्हाला नाव असेल त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं तिथे नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल ID टाकायची, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचं राज्य निवडायचं आहे. जे तुमचं राज्य असेल ते राज्य निवडून त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तिथे पासवर्ड म्हणजे तुमच्या पसंतीचा जे पासवर्ड असेल ते पासवर्ड तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक DEN26 या पद्धतीचा ID क्रिएट होईल. तुम्हाला एक टेक्स्ट मेसेजमध्ये पण येईल आणि तुम्हाला तिथे स्क्रीनवरती दिसेल. तर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. लिहून ठेवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला परत तुमचा या पद्धतीचा एक फॉर्म ओपन होईल. असं स्लाईड ओपन झाल्यानंतर मित्रांनो या पेजमध्ये तुम्हाला जेवढे स्टेप दिसतील म्हणजे समजून घ्या. आता तुमचं बघा, मी जसं जसं स्क्रोल करतोय तेवढंच स्टेप तुम्हाला फॉलो करायचं आहे. म्हणजे तेवढे स्टेप तुम्हाला भरायचं आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे, फक्त नीट वाचून बघून करा. आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे का तुम्ही कसं तुमचं फॉर्म भरायचं. आता हे पूर्ण टोटल स्टेप दाखवलेले आहे. सर्वात पहिले तुम्हाला इथे डॅशबोर्डवरती जाऊन तुम्हाला तिथे तुमचा फॉर्म फिल करायचा आहे. म्हणजे माझा खर्च जसं जसं फिरतोय मित्रांनो तसं तसं तुम्हाला करायचं आहे. आता बघा मी कसं करतोय तसं नीटपणे तुम्ही बघून घ्या. सर्वात पहिले हे केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले आता हे बघा, सिक्युरिटी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन हा मेन महत्त्वाचा पॉईंट आहे. सर्वात पहिले ऑप्शन हाच निवडला जातो. सिक्युरिटी म्हणजे तुम्ही तुमचा स्वतः डॉक्युमेंट फिजिकल म्हणजे तुम्ही स्वतः तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे. आणि फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे FC सेंटर म्हणजे FC सेंटर जे असं तुमचं कॉलेज वगैरे ते दिलेलं राहतं तिथे तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचं. सिक्युरिटीज करायचं ते एकदम सोपी प्रोसेस आहे. सर्वात पहिले सिक्युरिटीवरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसतील. तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातले आहे, तुमचं महाराष्ट्रामध्येच एक्झाम झालेलं आहे 10वीचं बोर्ड, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात पहिलाच ऑप्शन निवडायचं आहे. बाकीचे अदर कोणतेच ऑप्शन निवडायचे नाही आहे. इथे भरपूर ऑप्शन दिलेले आहे की तुम्ही रहिवासी महाराष्ट्रातले आणि तुमचं एक्झाम बाहेर झालेलं आहे, असं भरपूर माहिती दिलेली आहे. पण आपल्याला फक्त म्हणजे फर्स्ट जे ऑप्शन आहे तेच निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती जायचं आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट, आता फॉर्म तुमचा चालू होऊन गेलेला आहे. आता इथे तुम्हाला सर्वात पहिले तुमचं एक्झाम कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये झालेला आहे. जर समजून घ्या तुमचा जे जिल्ह्यामध्ये एक्झाम झाला असेल 10वीचा ते जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं शाळेचं नाव म्हणजे तुमचं जे शाळा असेल ते तुम्हाला ते नाव लिहून तिथे गावाचं नाव गावाचं नाव जसं म्हणजे मी लिहितोय तसं तुम्हाला ते नाव, गावाचं नाव आणि शाळेचं नाव लिहून तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर एक्झाम म्हणजे तुमचं जे शाळेचं नाव जिथे तुम्ही 10वीपर्यंत शिकलेले आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ते लिहून तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करून नेक्स्ट बटनावरती तुम्हाला जायचं आहे. नेक्स्ट पेज तुमचा ओपन होणार आहे. नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुमचा असा फॉर्म भरायचा जसा मी फॉर्म भरतोय तसा नीटपणे तुम्ही व्हिडिओ बघा. जसं जसं मी फॉर्म भरलेला बघा, आता मी एक उदाहरणाच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला एक नाव लिहून टाकतोय तर मी असं या पद्धतीने नाव लिहिलेलं आहे शाळेचं. त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करायचंय.
सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक दुसरा डेस्कटॉप ओपन होणार आहे. सर्वात पहिले तिथं तुम्हाला तुमचे कास्ट निवडायचे. समजून घ्या, जर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरत असाल तर ओपन, किंवा अदरवाईज दुसरे कास्टमध्ये फॉर्म भरत असेल तर रिझर्व्ह कॅटेगरी निवडा. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं कास्ट काय आहे ते निवडायचं आहे. OBC, SC, ST, NT. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं कास्टवरती तुमची जात काय आहे ते निवडायचं आहे. हिंदू, कुणबी. आता समजून घ्या, माझ्याकडे एक विद्यार्थीचा मी फॉर्म भरतोय, तर हिंदू, कुणबी तसं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा कास्टकडून अप्रुव्हल झालेला आहे, SDO कडनं किंवा तहसीलदारकडनं किंवा कलेक्टरकडनं, ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या याच्याकडनं अप्रूव्ह झालेलं आहे, तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे का, कास्ट सर्टिफिकेट, तर ओरिजिनल आहे येस करायचं आहे. आणि ओरिजिनलच डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल तुम्हाला मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे विचारलेला गेलेला आहे का तुम्ही अपंग आहे का, अपंग असेल तर यस, अदरवाईज नो. त्याच्यानंतर ऑर्फन म्हणजे तुमचे आई वडील हयात आहे का, हयात असेल तर यस, अदरवाईज नो. त्याच्यानंतर तुम्ही इथे विचारलेला आहे तुम्हाला तुमचे यापैकी कोणते एक डॉक्युमेंट आहे का, तर सर्वात सोपं डॉक्युमेंट म्हणजे नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल हे सर्वकडे असतं. त्याच्यामुळे त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे आणि सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला तुमचा 10वीचा बोर्ड कोणता होता ते निवडायचं आहे. समजून घ्या, महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वीचा सर्वांचा हाच स्टेट बोर्ड असतो, हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम 10वीचा केव्हा झाला आहे, 2026 मध्ये झाला आहे, हे निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आईचं नाव म्हणजे 10वीच्या मार्कशीटवरती तुमचं आईचं नाव कसं आहे सेम स्पेलिंग ॲज इट इज तुम्हाला तिथे टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं SSCचा टेक्निकल होता का नाही, त्याच्यानंतर इंटरमिडिएट ग्रेडेड होता का नाही, त्याच्यानंतर HSC झाली आहे का तुमची, झाली असेल तर यस, अदरवाईज नो. टेक्निकल झाला असेल तर यस, अदरवाईज नो. हे सर्व डिटेल तुम्हाला टाकून, तुमचा जन्मतारीख टाकून, लिंक टाकून तुमचं पूर्ण हे डिटेल फिल करून घ्यायचं आहे. जसंच क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक फॅच डिटेल होईल तुमची ओपन आणि तुमचे ॲटोमॅटिक मार्क येतील. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला तुमचे जन्मतारीख टाकायचं आहे, लेडीज आहे का जेंट्स आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर उत्पन्न किती आहे तुमचं, म्हणजे तुमच्या वडिलांचं उत्पन्न दाखल्यावरती जे उत्पन्न असेल ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा आता TFWS म्हणजे तुम्हाला TFWS मध्ये फॉर्म भरायचा आहे का. जर टक्केवारी जास्त असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. टक्केवारी म्हणजे 90च्या पुढे असेल तर यस करा, नाहीतर नो करा. त्याच्यानंतर तुमची कास्ट काय आहे, रिलिजन काय आहे, हिंदू असेल हिंदू, मुस्लिम असेल मुस्लिम, ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर मदर टंग म्हणजे काय, तुमची मातृभाषा काय आहे, मराठी असेल तर मराठी किंवा हिंदी असेल तर हिंदी, ते सर्व दोघे टाकून त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे खाली ऑप्शन दिलेला आहे तुमचा ॲड्रेस टाकायचं. ॲड्रेस म्हणजे तुमचं ॲड्रेस जे असेल तुम्हाला ते पद्धतीने ॲड्रेस तुम्हाला तिथे फिल करून घ्यायचं आहे. ॲट पोस्ट टाकून तुम्हाला ॲड्रेस फिल करायचं आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक डिस्ट्रिक्ट वगैरे येतं. त्याच्यानंतर तुम्हाला गावाचं नाव निवडायचं आहे आणि पिनकोड टाकायचं आहे. या पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म एकदम सोपा आहे. फक्त नीट बघून समजून आणि वाचून तुम्ही फॉर्म भरा, म्हणजे फॉर्ममध्ये चुका होणार नाही तुमचे. हे सर्व टाकल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला एक दुसरा पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचा आता फोटो टाकायचा आहे. फोटो मित्रांनो म्हणजे तुमचा जे रिसेंट पासपोर्ट साईज फोटो म्हणजे नवीनच पासपोर्ट साईज फोटो काढून घ्यायचा आहे. कारण की भरपूर ठिकाणी तुम्हाला फोटो लागणारच आहे, त्याच्यामुळे नवीन फोटो काढून घ्यायचा आहे. जुने फोटो वापरू नका, म्हणजे वर्षभरचे किंवा 6 महिने 8 महिने पहिले तुझे फोटो वापरू नका. नवीन फोटो काढा आणि तोच अपलोड करा. फोटो 50 KBच्या आताच अपलोड होईल, त्याच्यामुळे सर्व एकदम नीटपणे स्कॅन, प्रॉपर ब्लर वगैरे नको व्हायला, त्याच्यामुळे त्याचा एकदम प्रॉपर फोटो स्कॅन करून तुम्ही इथे अपलोड करा. अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे आलेला आहे की तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. भरपूर विद्यार्थी विचारतात डॉक्युमेंट काय अपलोड केलेलं आहे, करायचं आहे. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, जर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असेल तर सर्वच डॉक्युमेंट अपलोड करा, नाहीतर इथे जे स्टार लिहिलेलं आहे म्हणजे जे लालामध्ये स्टार टाकलेलं आहे तेच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. म्हणजे वरती 10वीचं मार्कशीट तर आता अजून कोणाला भेटलेला नाही आहे, तर तुम्हाला इथे तुमचं ऑनलाईनची प्रिंट काढून तुम्हाला अपलोड करायची. जर भेटलं असेल तर तुम्हाला तिथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं काय विचारताय, तुमचं SSCचं LC जर भेटलं असेल तर टाका, नाही तर नाही. त्याच्यानंतर डोमोसाईल, नॅशनॅलिटी, त्याच्यानंतर जातीचे दाखला, नॉन क्रिमिनल आणि उत्पन्न दाखला, हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट पेज बटनावरती यायचं आहे. नेक्स्ट पेज बटनावरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं फी भरायची. फी ऑटोमॅटिक येईल, तुम्हाला फक्त पेनावरती क्लिक करायचं आहे आणि स्कॅन QR कोड करायचं आहे. स्कॅन QR कोड केल्यानंतर ओपनमध्ये जर असेल तर 405 रुपये फी लागणार आहे, आणि जर कास्टमध्ये असेल
तर तुम्हाला 305 रुपये फी लागणार आहे. फॉर्म फी पेड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे. म्हणजे फॉर्म तुम्हाला जसं भरलेला आहे तसं तुम्हाला ते फॉर्ममध्ये पूर्ण डिटेल चेक करायचं आहे.